हॅलो गाइज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाइज, महाराष्ट्र सेट जो एक्झाम 15 जून 2025 रोजी झालेला आहे त्या एक्झाम संदर्भात सेट डिपार्टमेंटने ऑफिशियली प्रोव्हिजनल आन्सर की, त्यालाच आपण चॅलेंजिंग आन्सर की असं म्हणतो, ती पब्लिश केलेली आहे. आज आपण पेपर फर्स्ट संदर्भात जी आन्सर की पब्लिश झालेली आहे त्या आन्सर कीचं ॲनालिसिस या ठिकाणी करणार आहोत. कुठलाही ऑप्शन, कुठलाही क्वेश्चन डीपमध्ये आपण पाहणार नाही आहे. फक्त पर्टिक्युलर क्वेश्चन आणि त्या क्वेश्चनचं कुठलं ऑप्शन करेक्ट येऊ शकतं हे पाहणार आहोत. या ठिकाणी आजचं लेसन पाहत असताना जर तुम्हाला असं वाटलं की क्वेश्चन नंबर फॉर एक्झाम्पल 13 आहे, त्या 13 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन ए हे करेक्ट यायला हवं होतं, पण त्यांनी ऑप्शन बी हे करेक्ट दिलेलं आहे, तर अशा वेळेस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पर्टिक्युलर क्वेश्चन चॅलेंज तुम्हाला वाटत असेल तर त्या संदर्भात कमेंट करा. ते पूर्णपणे ॲनालिसिस तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. म्हणजे आजचं लेसन पाहत असताना एखादा क्वेश्चन जर तुम्हाला चॅलेंज करण्यायोग्य वाटत असेल तर त्या संदर्भात कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. ठीक आहे, तुमच्या कमेंटचं प्रॉपर वेने ॲनालिसिस आम्ही करू, त्यानंतर तुम्हाला त्या संदर्भात व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे, कुठल्याही विद्यार्थ्यांनी आता लगेचच कुठल्याही क्वेश्चनला चॅलेंज करू नका, थोडंसं वेट करा. पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज झालेला असेल तर पुन्हा पुन्हा चॅलेंज करण्याला अर्थ नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 12 नंबरचा क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनला XYZ विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलेला असेल तर तुम्ही पुन्हा पुन्हा चॅलेंज करून पैसे खर्च करू नका. कुठल्या क्वेश्चनला चॅलेंज केलेलं आहे, कुठले क्वेश्चन आणखी चॅलेंज होऊ शकतात या संदर्भात लेसन मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ते पाहिल्यानंतर पर्टिक्युलर क्वेश्चनला चॅलेंज करायचं का नाही हे डिसाईड करा. कारण एकाच क्वेश्चनला अनेक विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलं तर आन्सर काही चेंज होणार नाही. आन्सर चेंज व्हायचं असेल तर होईल, पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे पैसे अननेसेसरी वाया जाऊ शकतात. कारण एका विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलं काही आणि 100 विद्यार्थ्यांनी चॅलेंज केलं काही फरक पडत नाही. ठीक आहे, म्हणून थोडंसं वेट करा. उद्या परवा तुम्ही क्वेश्चनला चॅलेंज करू शकता. आत्ता थोडंसं वेट करा, प्रॉपर वेने सर्व गोष्टी ॲनालिसिस करा, त्यानंतर डिसाईड करा की चॅलेंज करायचं का नाही. तर गाइज, आज आपण सेट एक्झाम 2025 संदर्भात इंटिरियम आन्सर की ॲनालिसिस करणार आहोत. ही आन्सर की ॲनालिसिस करण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जे विद्यार्थी सेट एक्झाम 2026 संदर्भात प्रिपरेशन सुरू करणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पेपर फर्स्टसाठी डिटेल कोर्स आपण लॉन्च करणार आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे 10 युनिटचा सिलेबस इन डिटेल कंप्लीट करून दिला जाईल. प्लस त्या संदर्भात रिव्हिजन असेल, MCQज प्रॅक्टिस असेल ती करून घेतली जाईल. या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये अवेलेबल केल्या जाणार आहेत. आणि जे विद्यार्थी डिसेंबरमध्ये नेट एक्झाम देणार आहेत त्यांसाठी देखील हा कोर्स उपयुक्त ठरू शकतो. फ्रेंड, मागील कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. तुम्ही देखील क्वालिफाय होऊ शकता. या कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरला प्रोव्हाइड केली जाईल. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. यावर मेसेज केल्यानंतर पूर्णपणे माहिती तुम्हाला शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर पेमेंट करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे, तर फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेट एक्झाममधील जो पेपर फर्स्ट आहे त्या पेपर फर्स्टमधील सेट सी मी ॲड केलेला आहे. तुमच्याकडे जो पण सेट असेल त्या सेटनुसार तुम्ही क्वेश्चन व्हेरीफाय करू शकता. ठीक आहे, आता सेट सी संदर्भात त्यांनी जी ऑफिशियल प्रोव्हिजनल आन्सर की प्रोव्हाइड केलेली आहे त्यानुसार त्यांनी कुठले ऑप्शन करेक्ट दिले ते आपण पाहूया. रिपीट करेल, एखादा क्वेश्चन आहे पर्टिक्युलर या सेटमधला, त्या ठिकाणी तुम्हाला तो क्वेश्चन योग्य वाटला आणि त्या योग्य क्वेश्चनचं ऑप्शन त्यांनी रॉंग दिलेलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये डेफिनेटली कमेंट करा. त्या संदर्भात ॲनालिसिस मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सिंपल, पण कमेंट करताना एक प्रॉपर कमेंट करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर पण कमेंट नका करू. या सेट सी मधला कुठला क्वेश्चन तुम्हाला चॅलेंजिंग वाटतोय आणि कुठलं ऑप्शन तुम्हाला करेक्ट यायला हवं असं वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे, कमेंट करताना क्वेश्चन नंबर, त्यानंतर त्याचं ऑप्शन कुठलं करेक्ट यायला हवं ते कमेंटमध्ये कमेंट करा, जेणेकरून आम्हाला ते प्रॉपर वेनी कळेल आणि आम्ही त्या संदर्भात ॲनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे, व्हॉट्सअपला मेसेज न करता डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सर्व कमेंट आम्ही प्रॉपर वेनी ओव्हरव्ह्यू करणार आहोत. सिंपल. तर काहीच जो 1 नंबरचा क्वेश्चन होता ना सेट सी मधला, त्या 1 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन बी हे करेक्ट आहे. आपण इंटिरियम आन्सर की येण्यापूर्वी देखील सांगितलं होतं ऑप्शन बी हे करेक्ट असणार आहे. त्याचं कॅल्क्युलेशन खूप इझी होतं, ते तुम्हाला मी प्रोव्हाइड केलं होतं. ऑप्शन बीच करेक्ट आहे, चॅलेंज करण्याचा अर्थ नाही आहे. त्यानंतर जो 2 नंबरचा क्वेश्चन आहे त्या 2 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. ठीक आहे, आणि यालाही चॅलेंज करण्याचा अर्थ नाही आहे कारण या संदर्भात तुम्हाला आन्सर मी इंटिरियम आन्सर की येण्यापूर्वीच प्रोव्हाइड केलं होतं. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन आहे त्या 3 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन बी हे करेक्ट आहे. ठीक आहे, आणि यालाही चॅलेंज करण्याचा अर्थ नाही आहे कारण या संदर्भात तुम्हाला आन्सर मी इंटिरियम आन्सर की येण्यापूर्वीच प्रोव्हाइड केलं होतं. त्यानंतर
जो 3 नंबरचा क्वेश्चन आहे या 3 नंबरच्या क्वेश्चनचं त्यांनी ऑप्शन सी हे करेक्ट दिलंय. या ठिकाणी सर्वच ऑप्शन कन्फ्युजिंगचे होते. ठीक आहे, ऑप्शन सी त्यांनी करेक्ट दिलेलं आहे 3 नंबरच्या क्वेश्चनचं. त्यानंतर जो 4 नंबरचा क्वेश्चन आहे या क्वेश्चनचं ऑप्शन डी हे त्यांनी करेक्ट दिलंय 7% पर एनम कंपाऊंडेड मंथली. ठीक आहे, 4चं ऑप्शन नंबर डी. तुम्हाला कुठलाही क्वेश्चन चॅलेंजिंग वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा आमचा जो स्टडी चाललाय त्यानुसार कुठले क्वेश्चन चॅलेंज करायला हवं ते तुम्हाला नंतर आम्ही सांगणार आहोत. आता फक्त इंटिरियम आन्सर कीनुसार कुठला ऑप्शन त्यांनी करेक्ट दिलाय ते आपण पाहत आहोत. त्यानंतर जो 5 नंबरचा क्वेश्चन आहे या 5 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन ए हे करेक्ट दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर जो 6 नंबरचा क्वेश्चन आहे या 6 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट दिलंय आणि डीच करेक्ट यायला हवं होतं हे तुम्हाला मी सांगितलं होतं. त्यानंतर जो 7 नंबरचा क्वेश्चन आहे या 7 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन डी हे करेक्ट आहे आणि हेच करेक्ट आहे, चॅलेंज करण्याचा अर्थ नाही आहे. त्यानंतर 8 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर सी त्यांनी करेक्ट दिलेला आहे. ठीक आहे, 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, 9चं ए. आपण देखील ऑप्शन ए हे करेक्ट काढलं होतं. त्यानंतर जो 10 नंबरचा क्वेश्चन होता खूप कन्फ्युजन करणारा, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी त्यांनी करेक्ट दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर जो 11 आणि 12 नंबरचा क्वेश्चन होता तो बेसिक एका DI बेसवर होता. त्यामध्ये 11 नंबरचा जो क्वेश्चन होता त्या क्वेश्चनचं ऑप्शन डी त्यांनी करेक्ट दिलंय. ठीक आहे, यामध्ये पण थोडंसं लॉजिक लावणं अपेक्षित होतं. त्यानंतर 12 नंबरचा जो क्वेश्चन होता 12 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी त्यांनी करेक्ट दिलेलं आहे. त्यानंतर 13 आणि 14 हे पण DI बेस क्वेश्चन होते. 13 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे त्यांनी करेक्ट दिलेलं आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी. आणि जो 14 नंबरचा क्वेश्चन आहे या 14 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट दिलेलं आहे. ठीक आहे, 14 पर्यंत. त्यानंतर जो 15 नंबरचा क्वेश्चन आहे या 15 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी त्यांनी करेक्ट दिले. ठीक आहे, 15चा ऑप्शन नंबर बी. त्यानंतर जो 16 नंबरचा क्वेश्चन आहे या 16 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट दिलेलं आहे. त्यानंतर जो 17 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर सी हे करेक्ट दिलंय. जो 18 नंबरचा क्वेश्चन आहे त्या 18 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट दिलंय. ठीक आहे, 18 नंबरचा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, मागच्या एका वर्षी पण आलता तो. त्यानंतर 19 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी करेक्ट दिलेलं आहे. त्यानंतर 20 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर ए हे करेक्ट दिलं आहे. त्यानंतर 21 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट दिलेलं आहे. 22 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट दिलं आहे. त्यानंतर 23 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट दिलेलं आहे. त्यानंतर 24 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट दिलं आहे. तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी असते वरती. ठीक आहे, यूट्यूबच्या इथं 3 डॉट असतात वरती, त्यावर क्लिक करा किंवा खाली सेटिंगमध्ये असेल तिथं क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी 720 पर्यंत वाढवा. ठीक आहे का, त्यापेक्षा अधिक वाढवली तरी पण चालेल, थोडंसं क्लिअर दिसेल. कारण ही एक ॲक्च्युली PDF आहे विद्यार्थ्यांनी शेअर केलेली आहे, ती आहे तशी मी प्रेझेंट केली आहे. 24 नंबरचा क्वेश्चनचा ऑप्शन नंबर सी हे करेक्ट दिलं आहे. त्यानंतर 25 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट त्यांनी दिलेलं आहे. आणि 26 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर सी हे त्यांनी करेक्ट दिलं आहे. त्यानंतर 27 नंबरचा क्वेश्चन त्याचा ऑप्शन ए हे त्यांनी करेक्ट दिलेला आहे. नेक्स्ट जे 28 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट दिलं आहे. 29 नंबरचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट दिलेले आहे. 30 नंबरचा क्वेश्चन त्याचा ऑप्शन नंबर बी हे करेक्ट दिलेले आहे. आपण एकदम शॉर्टमध्ये पाहतो, पूर्णपणे डीपमध्ये ॲनालिसिस मी तुम्हाला नंतर प्रोव्हाइड करणार आहे, डोंट वरी. आता फक्त आन्सर की काय दिली आहे ते पाहतोय. त्यानंतर 31 नंबरचा क्वेश्चन खूप वेळा रिपीट झालेला क्वेश्चन, ऑप्शन डी याचं करेक्ट यायला हवं होतं, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. एक्सपेक्टेड आन्सर कीमध्ये ऑप्शन डीच करेक्ट आलेलं आहे. असे क्वेश्चन म्हणजे आपले गिफ्टेड मार्क आहेत, हे मार्क हातातून जाता कामा नाही. ठीक आहे, कारण बेसिक कन्सेप्ट असते बरोबर. तुम्हाला इथं रिफ्लेक्टिव्हबद्दल विचारलं होतं आणि रिफ्लेक्टिव्हमध्ये मेमरी प्लस अंडरस्टँडिंग आणि मग रिफ्लेक्टिव्ह असं असतं बरोबर ना. म्हणजे मेमरीचे फीचर प्लस अंडरस्टँडिंगचे फीचर एकत्र केले आणि प्लस रिफ्लेक्टिव्हचे स्वतःचे फीचर असे एकत्र केल्यानंतर रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग तयार होते. मग फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, जनरलाइज इनसाइट, ठीक आहे, आणि प्रॉब्लेम सॉल्विंग हे मेमरीचं आहे, हे अंडरस्टँडिंगचं आहे आणि रिफ्लेक्टिव्हचं आहे. हे सर्व एकत्र केले तरी पण रिफ्लेक्टिव्हच असते, कारण एकमेकात ते फीचर ॲड होत जातात, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. म्हणून ऑप्शन डी हा करेक्ट आहे, चॅलेंज करण्यात अर्थ नाही आहे. त्यानंतर 32 नंबरचा क्वेश्चन,
या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे, ब्रेन स्टॉर्मिंग. त्यानंतर 33 नंबरचा क्वेश्चन, याचा ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. नेक्स्ट 34 नंबरचा क्वेश्चन, याचा ऑप्शन ए हे करेक्ट आहे. त्यानंतर 35 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. 36 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. तुम्हाला सांगितलं होतं पहा, डिस्क्रिप्टिव्ह असतो, एक्सप्लोरेटरी असतो, कॉजल असतो, सब्जेक्टिव्ह असा रिसर्च कोड असतो का, ठीक आहे. बेसिक सांगितलं होतं, बेसिक कन्सेप्ट ऑप्शन डी करेक्ट आहे त्याचा. आणि 37 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. 38 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे त्यांनी करेक्ट दिलेला आहे. 39 नंबरचा क्वेश्चन, ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. 40 नंबरचा क्वेश्चन, त्याचा ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे, ॲक्नॉलेजमेंट. त्यानंतर 41 ते 45 हे जे क्वेश्चन होते ते पॅसेजच्या बेसवर होते, सेट सी मधले, ठीक आहे. तर त्यानुसार 41 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर डी त्यांनी करेक्ट दिलेला आहे. त्यानंतर 42 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर बी हे करेक्ट दिलेला आहे. नेक्स्ट जो 43 नंबरचा क्वेश्चन आहे पॅसेजच्या बेसवर, त्याचा ऑप्शन सी हे करेक्ट दिलं आहे. 44 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा देखील ऑप्शन नंबर सी हे करेक्ट दिलेला आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर 45 नंबरचा पॅसेजवरचा जो क्वेश्चन होता त्याचा ऑप्शन नंबर ए हे करेक्ट दिलेला आहे. पॅसेजचे कुठले ऑप्शन करेक्ट आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे. नेक्स्ट जो 46 नंबरचा क्वेश्चन आहे, 46 नंबरच्या क्वेश्चनचं त्यांनी ऑप्शन डी हे करेक्ट दिलं आहे. 47 नंबरचा जो क्वेश्चन होता त्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट दिलेलं आहे. तुम्हाला बीच करेक्ट सांगितलं होतं, बरोबर ना. त्यानंतर 48 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट दिलं आहे, हे पण करेक्ट सांगितलं होतं. 49 नंबरचा क्वेश्चन त्याचा ऑप्शन नंबर ए हे करेक्ट दिलं आहे. आणि जो आपला लास्ट क्वेश्चन होता 50 नंबरचा, त्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर ए हे करेक्ट दिलेलं आहे. सो फ्रेंड 50 क्वेश्चनचे कुठले ऑप्शन त्यांनी करेक्ट दिलेत हे आपण पाहिलं. आता तुम्हाला कुठलं एखादं करेक्ट वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याचं प्रॉपर वेने आम्ही ॲनालिसिस करू. पण कमेंट करताना शॉर्ट कमेंट करू नका, प्रॉपर करा. प्रॉपर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल MSCT एक्झाम पेपर फर्स्ट सेट सी मधला कुठला क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल सेट सी मधला 39 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचा ऑप्शन ए आम्हाला करेक्ट वाटतंय असं कमेंट करा. आणि सेट सीच जो आहे ना, हा या सेटनुसारच कमेंट करा. तुमचा सेट कुठला असेल तर त्यानुसार पूर्णपणे सर्व सेट पाहणं पॉसिबल नाही आहे, म्हणून तुमच्या सेटनुसार ते प्रश्न या सेटमध्ये कुठे आहेत हे शोधा. म्हणजे तुमच्या फॉर एक्झाम्पल सेटमध्ये सेट बी असेल, तुमचा सेट बी मध्ये 11 नंबरचा क्वेश्चन सेट सी मध्ये किती नंबरला असेल, सपोज 39 नंबरला आहे, तर सेट सी मध्ये तो क्वेश्चन कुठे आहे हे शोधा आणि त्यानुसार पर्टिक्युलर क्वेश्चनचं कुठलं ऑप्शन करेक्ट यायला हवं तुमच्या मते हे कमेंटमध्ये कमेंट करा. तुमचं चॅलेंज ॲक्सेप्ट का करतात किंवा तुम्हाला चॅलेंजिंग आन्सर की का प्रोव्हाइड केली आहे, कारण त्यांना पण माहिती आहे तुम्ही ॲज अ प्रोफेशनमध्ये जाणार आहात, टीचर होणार आहात, बरोबर ना. तुमच्याकडे पण भरपूर नॉलेज आहे हे त्यांना पण माहिती आहे, म्हणून चॅलेंजिंग आन्सर की प्रोव्हाइड केलेली आहे. अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामला कुठे चॅलेंजिंग आन्सर की नाही आहे ना, याला चॅलेंजिंग आन्सर की काय, कारण तुम्हाला पण ते व्हॅल्यू देतात. तुमच्याकडे पण भरपूर नॉलेज आहे, त्यांना माहीत आहे, म्हणून त्यांनी चॅलेंजिंग आन्सर की प्रोव्हाइड केलेली आहे. सिंपल ना. सो चॅलेंज करणं हा तुमचा अधिकार आहे, पण तो अधिकार तुम्ही योग्य वेळेने यूज केला पाहिजे. एखाद्या क्वेश्चनला खरंच चॅलेंज होत असेल तरच चॅलेंज करण्यात अर्थ आहे, नाही तर पैसे आणि वेळ वाया करण्यात अर्थ नाही आहे. जास्त काही चॅलेंज ॲक्सेप्ट होत नाही. किती जरी झालं 4 ते 5 क्वेश्चनचे मॅक्झिमम चॅलेंज ॲक्सेप्ट होतील, त्याच्यावरती ॲक्सेप्ट होत नाही, कारण त्यांनी पण प्रॉपर वेनेच ॲनालिसिस करून आन्सर की प्रोव्हाइड केलेली असते. सिंपल. पण 3 ते 4 क्वेश्चन चेंज होऊ शकतात, प्रॉबिलिटी असते. सिंपल. तर गाईज या आन्सर कीनुसार तुमचा जो स्कोर येतोय त्यामध्ये आणखी 1 ते 2% वाढू शकतात फायनल आन्सर की मध्ये. सिंपल. म्हणून आत्ता काही जास्त काही लोड घेऊ नका, 1-2% कदाचित फायनल आन्सर केला आल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला वाढलेले भेटू शकतात. तर फ्रेंड जाता तर पुन्हा सांगाल, जर पेपर फर्स्ट संदर्भात तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर व्हॉट्सअप नंबरला कोर्सच्या माहिती संदर्भात मेसेज करू शकता, ठीक आहे. बाकी कुठलीही क्वेरी असेल तर आजचं जे लेसन तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. सो फ्रेंड आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.